एक चिंताजनक बातमी आहे। अल निनोचा प्रभाव वेगाने वाढत असल्यानं मान्सून दगा देण्याची भीती आहे। त्यातच आता स्कायमेट या खासगी संस्थेनं मान्सूनबाबत नवा अंदाज जाहीर केलाय। या अंदाजानुसार यंदा देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। स्कायमेटनं एप्रिल महिन्यात सरासरीच्या 94% पावसाचा अंदाज दिलेला होता, मात्र आता त्यात मोठी कपात करून तो केवळ 85% आणलाय। पावसाचा उत्तरार्ध देखील कोरडा जाण्याची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात आली आहे। प्रशांत महासागरात अल निनो अत्यंत वेगानं मजबूत होत असल्यानं भारताच्या मान्सूनवर भीषण संकट ओढावलंय। खासगी हवामान संस्था स्कायमेटनं देशात दुष्काळाची शक्यता वर्तवलेली आहे आणि थेट 70% वर्तवून सर्वांची झोप उडवून दिली आहे। एप्रिलमध्ये वर्तवलेला 94% पावसाचा अंदाज आता थेट घटवून LPAच्या 85% आणलाय। अवघ्या काही महिन्यातच चित्रात झालेला हा धक्कादायक बदल देशाच्या अर्थकारणासाठी धोक्याची घंटा ठरतोय। दरम्यान अल निनोचं संकट कसं आहे आणि पुढे त्याचा कसा परिणाम होणार या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी। आपला जो परतीचा पाऊस कसा असेल त्याकरता जर बघायचा प्रयत्न केला तर क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर जे आहे त्यांनी जे काही डेटा गोळा केलेला आहे त्यामध्ये असं म्हणत आहे की संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये भारताच्या एकूण प्रदेशावरती विचार केला गेला एकूण परतीचा पाऊस जो आपल्याला हमखास पाऊस देऊन जातो असं बघितलं गेलेलं आहे। या वेळेस देखील तशी आता फटका बसतोय आणि या फटक्यामध्ये आपण लक्षात येतंय 70 ते 100% अशी परिस्थिती निर्माण होईल की यामध्ये आम्हाला पाऊस मिळणार नाही अशी कंडिशन आता येऊ घातलेली आहे। हा सुपर अल निनो जो आहे व्हेरी स्ट्रॉंग आहे। हा येत्या पुढचे 2 महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे 2-3 महिने जे आहेत एक्स्ट्रीम जातो आहे आणि त्याचा फटका आता आपल्याला परतीच्या पावसाळा देखील बसेल आणि यावर्षीचा परतीचा पाऊस आणि हिवाळा ही दोन्ही ऋतू आपल्याकडे कमकुवत असतील असे इंडिकेटर दिसत आहेत। साधारणतः 1950 म्हणजे साधारणतः 75 वर्षापूर्वीची जी कंडिशन आली होती ती परिस्थिती आता निर्माण होती आहे असे एकूण चित्र दिसत आहे।